नमस्कार मित्रांनो, युग टॉय स्टोअर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण खूप मोठी गाडी आणलेली आहे. आतापर्यंत आपण जे पण अनबॉक्सिंग केलं ना, त्यामध्ये सगळ्यात मोठी कार ही असणार आहे. कार ना ऍक्च्युली जीप आहे. मॉन्स्टर जीप म्हणतात हिला सुद्धा. तर बघू आपण हिला ओपन करू. तिच्या जस्ट व्हीलच्या साईज वरनच तुम्हाला कळेल की ही किती मोठी आहे. आपण नंतर कंपॅरिझन करू हिला बाकीच्या गाड्यांशी, कारण व्हिडिओमध्ये इतकं समजत नाही कुठली मोठी कुठली लहान, सगळ्या सेमच वाटतात. जेव्हा आपण लाईनीने तिन्ही लावू ना शेवटी, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता 4 व्हील झालेत आणि हे 5वं व्हील आहे. हे कशासाठी आहे? तर हे मागं शो साठी. आपण लास्टला दाखवलं तुम्हाला, स्टेपनी म्हणून दाखवलं जातं. त्याच्यात सुद्धा लाइटिंग असणार आहे. इथं हिच्या साईजवरनच तुम्हाला समजू शकेल की नेहमीच्या पेक्षा खूप मोठी आहे. आपली मिनी मर्सिडीज एवढी येते, ही येते. शेवटी आपण कंपॅरिझन मध्ये बघू. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा व्हील्स लावू आपण. 4x4 गाडी आहे. आपल्याकडे सगळ्या 4x4च आहेत आतापर्यंत तुम्हाला दाखवलेल्या. जनरली मोठ्या ह्याच्यात 2x2 येतच नाही, 4x4च असते. मोठी गाडी आहे, पॉवर जास्त लागते, तर चारी चाकांना गिअर बॉक्स आणि मोटर असतो. इथं बघू शकता पुढच्या 2 चाकांना पण आहे, मागच्या 2 चाकांना पण. हीच 4x4. पुढं मागे एखादं चाक बंद जरी पडलं, एखादी मोटर बंद जरी पडली तरी गाडी चालते. एक काय 2 जरी बंद पडले तरी चालते गाडी. एवढे व्हील्स बघितले. पुढचे व्हील मागचे व्हील सेम असायचे, 4 व्हील सेम असायचे. याच्यात वेगळी, ही वेगळी प्रोफाईल, ही वेगळी. तर ही जी प्रोफाईल दिसते मोठी, तर ही माग बसणार. आणि ही जी सिंपल प्रोफाईल आहे ही पुढे बसणार पुढच्या व्हील. आता 4 व्हील्स लावून झालेले आहेत, तर आपण नेहमीप्रमाणे मग आता हिला सरळ करून घेऊ. पहिलं बॅटरी कनेक्शन करून घेऊ. बॅटरीला एक कनेक्शन असतं, एक आपल्याला जोडावं लागतं. त्याच्यानंतर बघायचं चार्जिंग सॉकेट जागेवर आहे का, इथं लावल्यावर चार्जिंग होते. ठीक आहे, बाकीच्या पिन आपण हळूहळू जोडत जाऊ. आता आपण पहिलं स्टेअरिंग बसून घेऊया, जेणेकरून आपल्याला मग पुढचं विंडशील्ड बसवता येईल. एकदा स्टेअरिंग फिट झाल्यानंतर हलवून बघा की प्ले आहे का नाही ह्याच्यात. ठीक आहे, आणि एकदा ऑपरेट करून बघा, ऑपरेट होतंय तर ओके. हा, आता आपण फ्रंट विंडशील्ड लावू घेऊ. फ्रंट विंडशील्ड आहे, जस्ट प्रेस फिट आहे. इथे प्रेस करून बघू आपण. यालाच मिरर दिलेत असे. आत ठेव थोडं. आता हे एक माग लावायचं स्टेपनी व्हील आहे, ह्याच्यासाठी एक सॉकेट दिलंय ऍडजस्टमेंट करायला. ह्याच्यात सुद्धा लाईट लागते. गाडी चालू झाल्यावर बघा कशी सुंदर आहे. आता शेवटचे काही 1-2 पार्ट राहिलेत लावायचे. लावून घेऊन लगेच गाडी चालू करून बघू कशी आहे.
आणि सस्पेन्शन बघू शकता, मागं पण सस्पेन्शन आहे आणि पुढेही सस्पेन्शन आहे याला. आता हे व्हील कॅप राहिलेत, फक्त व्हीलला लावायचे आपला नट दिसू नये म्हणून. बाकी मग आपली गाडी तयार झाली. आता सर्व गाडी आपली जोडून झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक चार्जर आहे. काय चार्जर दिलाय बघा कंपनीने, खूप भारी चार्जर. बाकी सगळ्यांचं आपण बघितलेलं कसं आहे, मेड इन इंडिया गाडी आहे, ISI मार्क आहे. आणि रिमोट बघा, या रिमोटची फ्रिक्वेन्सी खूप लांब आहे. आपण नंतर ट्रायल घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये, इंस्टाग्रामला व्हिडिओ असेल त्याच्यात दिसेल. ह्याची फ्रिक्वेन्सी खूप लांब आहे आणि फंक्शन पण खूप जास्त दिले त्याच्यात. ओके, गाडी चालू करण्याआधी रिमोट मध्ये सेल टाकून घेऊ आपण. पहिल्यांदा जेव्हा आपण गाडी चालू करतो किंवा रिमोट नवीन असतो तेव्हा हा पेअर करावा लागतो. तर पेअर झालेला आहे. काय नाही, फक्त रिमोट मध्ये सेल टाकायचे आणि गाडी ऑन करायची, आपोआप पेअरिंग होतं. कधी तुमची गाडी जुनी असेल वगैरे, कधी रिमोट वर्किंग करत नसेल तर हे करून बघा. सेल काढा, परत टाका आणि गाडी स्विच ऑन करा. एवढं करा, गाडी चालू होती का बघा. हा ह्यातला स्विंग मोड आहे. बाळ लहान असेल तर ह्याच्यात ठेवायचं आणि स्विंग मोड ऑन करायचा. गाडी अशी दिवसभर खेळत राहते. ठीक आहे, ह्याच्यात आता सॉंग्स पण आहेत. गाडी मॅन्युअल ड्राईव्ह पण करू शकता. फूट रेडल म्हणजे बाळ तुमचं जर 3 वर्षापेक्षा मोठा असेल तर ते स्वतः पण चालू शकतं. तुम्ही रिमोटने पण चालू शकता किंवा याला एक मोबाईल ऍप्लिकेशनचं पण सपोर्ट येतं, जो की इन्स्टाला आपण व्हिडिओ टाकलेला ऑलरेडी. गाडी खूप हेवी आहे, 70 ते 75 किलो वेट कॅपॅसिटी आहे. मी जरी ह्याच्यात बसून चालवलं तरी गाडी व्यवस्थित चालली. ठीक आहे, एकदा आपण स्टिकर काढू. इथं पुढे लाईट आहे, त्याच्यासाठी ते स्टिकर असतं. आणि गाडी मी माझ्या चॅनलवर असेंबल करून दाखवतो. तर खूप लोकांचा गैरसमज असतो, मला कॉलवर विचारतात की सर आम्हाला असेंबल करावं लागेल का. तर नाही, तुम्ही कधी इथून गाडी घेता आपल्या इथून तर गाडी पूर्ण अशी तुम्हाला तयार भेटेल. मी हे व्हिडिओ ह्याच्यासाठी टाकतो की एक आपले ह्याच्यावर व्हिडिओचा कंटेंट व्हावा आणि तुम्हाला समजावं ही गाडी बनली कशी, पार्ट येतात कसे. कधी खोलायची झाली तरी पूर्ण व्हिडिओ बघून तुम्हाला समजून जातं. ठीक आहे, आणि गाडीची किंमत शेवटी सगळ्यात आवडतीचा विषय. गाडीची किंमत आपल्या इथं असणार आहे फक्त 11,000 रुपये. 11,000 रुपये हिची प्राइस आहे. 11,000 मध्ये तुम्ही मार्केटमध्ये बघा कुठेही तुम्हाला ह्या रेटला भेटणार नाही. खूप हेवी गाडी आहे. हिला आता आपण जेव्हा कंपॅरिझन करू ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हा तुम्हाला समजेल की ही गाडी किती मोठी आहे साईजने. आणि जर तुम्हाला गाडी परचेस करायचं असेल तर मी सजेस्ट करेन की शॉपला व्हिजिट करून एकदा बघा. समोर वेगळं पडतं, व्हिडिओमध्ये फोटोमध्ये सगळे सेम वाटतात गाड्या. जेव्हा तुम्ही समोर बघता तेव्हा काहीतरी त्यात डिफरन्स जाणवतो. ठीक आहे, जे घेतलं की तुम्हाला सोपं जाईल. तर आजच्यासाठी थांबू इथंच. धन्यवाद.